लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। जणांवर सर्वात दीर्घकाळ नियंत्रण, यूपीएलचं स्वीप पॉवर, सर्वात सुरक्षित, सर्वात परिणामकारक। दुपारी बरोबर 4 वाजता विटावरून येणारी एक व्हीआयपी गाडी आळसंदमध्ये थेट माऊली नाश्ता सेंटर या नुकत्याच सुरू झालेल्या स्टॉलसमोर थांबली। क्षणभर गावकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आणि गाडीतून उतरलेले व्यक्ती म्हणजे राज्याचे माजी कृषी फलोत्पादन व पणन राज्यमंत्री तसेच सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत। गावात येताच त्यांनी थेट माऊली नाश्ता सेंटरला भेट देत नाश्ता करण्याचा निर्णय घेतला। अचानक आमदार थेट आपल्या स्टॉलवर आल्याने स्टॉलचे मालक अक्षरशः अचंबित झाले। त्या ठिकाणी लोक न्यूज मराठीचे प्रतिनिधी पोहोचले असता सदाभाऊ खोत म्हणाले की स्थानिक पातळीवर सुरू होणाऱ्या अशा छोट्या उद्योगांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे। यावेळी आळसंद गावचे सरपंच श्री अभिनंदन जाधव यांनी आमदार खोत यांचे स्वागत केले आणि माऊली नाश्ता सेंटर चर्चेचा विषय ठरला। माऊली 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 नाश्ता सेंटर आज माऊली वडापाव सेंटर मध्ये या ठिकाणी वडापावाचा आस्वाद घेतला। ग्रामीण भागातले सर्व युवक ते वेगवेगळ्या उद्योगामध्ये आज कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आळसंद गाव हे हिम्मतराव जाधवांचं गाव म्हणून आम्ही त्याला ओळखतो। ज्या काळामध्ये शेतकरी चळवळीमध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे। त्याचा चिरंजीव आता अजितराव बी या ठिकाणी चांगलं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करत आहेत। निश्चितपणानं आळसंद गाव हे प्रगतशील शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं। प्रयोगशील शेती करणारं गाव म्हणून या गावाकडे खऱ्या अर्थानं पाहिलं जातं। अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये ऊस असेल वेगवेगळ्या पिकामध्ये चांगलं उत्पादन घेतलेलं आहे आणि मी बऱ्याच दिवसानं गावात आज फेरफटका मारला। निश्चितपणानं प्रगतीच्या दिशेनं जाणारं एक आळसंद गाव आहे। आमच्या गावामध्ये रहित शेतकरी संघटनेचे युवा नेते, या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारे नेते म्हणून ज्याची ओळख महाराष्ट्रभर आहे, ते आमचे मार्गदर्शक सदाभाऊ खोत यांनी गावामधून जात असताना आम्हाला फोन केला की आम्हाला नाश्ता गावामध्ये करायचा आणि या माऊली वडापाव सेंटरच्या त्या हॉटेलमध्ये त्यांनी नाश्ता केला आणि गावामध्ये विविध विकास कामे जे झालेले आहेत त्याची पाहणी केली आणि आवर्जून आमचे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांची आवर्जून आठवणींना उजाळा देण्याचं काम खरं तर सदाभाऊंनी या ठिकाणी केलं। माऊली मिसळ अँड डोसा सेंटरचे आम्ही मालक। आळसंद गावामध्ये आम्ही 6 महिन्यापूर्वी आम्ही चालू केलं या नाश्ता सेंटर। त्यामध्ये आता आज आमच्या ठिकाणी आमदार सदाभाऊ खोत आले होते। त्यांनी नाश्ता केला आणि असे म्हणजे योग्य पद्धतीनं आमचं म्हणजे आम्हाला इतका आनंद झाला की काय आम्हाला शब्दात स्पष्ट करता येत नव्हता। पण त्यांनी इतकी म्हणजे उत्स्फूर्तपणे अगदी म्हणजे आम्हाला आशीर्वाद दिले चांगले आणि म्हणजे उत्कृष्ट पद्धतीचा नाश्ता तुमच्याकडे आहे असं ते आमच्याकडे सांगून गेले किंवा म्हणजे स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं असं। मंत्री असलेला माणूस मंत्री आमच्या असलेला माणूस आमच्या वाटलं नव्हतं।